मित्रांनो पाहू शकता. काय नाव इथं जिग्नेश मी विसरलो. पण व्हिडिओमध्ये तिला बघितलं असेल कधी ना कधी ना बघितलीच आहे. बघितलीच हा बहुतेकदा नाही, कारण बघवतेच्या व्हिडिओमध्ये आहे. हा काय याला पण बघितलेली आहे जिग्नेशचा कुत्रा. गरम होतं त्यांना म्हणून ती उडी टाकला ना तिने आतमध्ये. झाला का थंड? हे बघ अरे बैलाची पाकट कुठं काढता काय आहे ना रे ते. प्रफुल काजून पाणी घालायला जातोय म्हणजे घेऊन तिकडे जातोय, त्याच्यासाठी घेऊन जातोय. ते होती बघ त्या काजूच काश होतात काय समजत नाही. तुम्हाला दिसतात का नाही माहित नाही. ऊन पण मस्त लागते कडक एकदम. घामटा निघणार जिग्न्या. हे देव्या उठला नाही काय रे? बस झाला. बघा परत आला इथे पाणी प्यायला. अरे डुक्कर नाही त्याला पाकट धरता होते. हे नको नको राहू दे त्याला पोवायचा नाही. आम्ही पोहतो. तर मित्रांनो हा जो कुत्रा आहे ना जिग्नेश चालते म्हणजे ती किती भावंड होती तरी 5 होती ना रे. 5 जण होती. हे सॅमीलाच पिल्ल्या झालेली काय आता? कुणाला झालेली ती पिल्ल्या झालेली ती? मोठी उतरली ना. ए पाणी प्यायचं पी नाही इथून तिकडून येऊन काय वस्तू येऊन बघतेस. त्या केनामध्ये काय हाय नाही. आंघोळ करायची आंघोळ करून घे. चल इथं जिग्ने तर. नमस्कार मंडळी, क्वालिटी कोकण या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये मी दीपेश गोलटे तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर मंडळी मी आता शिमग्याला गावी आलेलो म्हणजे काल सकाळी. तर अजून गेलो नाही मी मुंबईला. मी जो आमचं शेत आहे तिकडे होलावर बोलतात त्या जागेचं नाव आहे होलावर. तर तिकडे जातो आहे. जिग्नेशनी ड्रम घेतला आहे. जिग्नेशचा ड्रम मीच घेतो आहे आता. त्याला काय उचलणार नाही. दे दादा आणि पप्पा पुढे गेलेत आणि आता आम्ही पाठीकडून जातो. आणि माझा घसा पण बसला आहे. काल जरा ते ओरडलो पालखीच्या वेळेला म्हणजे म्हणतात ना त्या वेळेला जरा जास्तच ओरडत होतो मी. आता घसा पण बसला आहे माझा, त्याच्यामुळे जरा आवाज बरोबर येणार नाही. भेटतोय म्हणजे आम्हाला बघायला भेटेल ते तुम्हाला दाखवणार आम्ही व्हिडिओमध्ये. काजू आंबा काय असेल ते फणस पण. दादा पुढे गेला आहे कॅमेरा घेऊन फोटो काढायसाठी आणि आम्ही फोटो काढायला केन घेऊन गेला आहे. आणि आता आम्ही पाठीकडून एक केन घेऊन जातो. तिथे ड्रम तर भरलेलेच असतात तरी पण एक दर दिवशी घेऊन जातो आम्ही. म्हणजे पप्पा घेऊन जातो, आम्ही नसतो इकडे. तर मंडळी पाहू शकता इकडे वनवा लागलेला दत्तजयंतीच्या दिवशी लागलेला. तुम्ही बघितलं असाल व्हिडिओमध्ये पाठीकडे धूर दिसता. पहिल्या दिवसाची व्हिडिओ होती. पहिल्या दिवसाची नाही दुसऱ्या दिवसाची ना रे. दुसऱ्या दिवशीच लागलेला ना म्हणजे दत्तजयंतीच्या दिवशी. हां त्या दिवशी लागलेला वनवा. हां तिसऱ्या दिवशी पूजा, दुसऱ्या दिवशी वनवा लागलेला दत्तजयंतीच्या दिवशी. व्हिडिओमध्ये दिसत होता ना पाठीकडे. बघितली ना तू व्हिडिओ? तू नव्हता वरती आलेला त्या थांबाजवळ. तर त्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो. ते कुठे गेले? खालती गेले 2 जण. जाऊ दे त्या मरू दे. तर मित्रांनो आम्ही आता पोचलो होलावर. जिग्न्याला ड्रम दिला इथपर्यंत आणून तिथून. दादा आणि पप्पा तिकडे खाली आहेत त्या साईडला. आणि हा पाहू शकता इकडे कवाल टाकलेलं आहे तरवा पेटवण्यासाठी. शेण टाकलेलं नाही अजून. शेण तरवा म्हणजे कवाल आणून टाकलेलं आहे इकडे. देवीना कुठला काजू राहते बिया? तर बघता इकडे आता काय काय भेटतो बघायला. इकडे सगळे काजू आहेत छोटे छोटे. थांब काढू नको. हा काजू काढला काय तुला सांगितलं काढू नको. हां जातो. हा छोट्या पप्पा हे कलमी काजू आहेत ना आपले. हां तरी कलमी काजू आहेत आमचे. रिलेट होते
बिया नाहीत त्यांच्यावर एवढ्या. हा मोर करपला त्याच्यामुळे बिया नाही झाल्या. हा दिसतोय मोर करपलेला, पाहू शकता. अशा प्रकारे मोर करपलाय. काजू नको देऊ, काजू मला पाहिजे. काजू मला पाहिजे खायला. काजू खाली दे ठेवलं असतं. थांबा बघतो. पप्पाने ठेवलं नाही ते काय का काजू ठेवले, बिया काढून दे. म्हणजे काजूवर आहेत ना, मग काढतो. पाहू शकता इकडे पण हा मोर सुकलेला आहे. एवढा असा कसा करपला हो पा. तेच पावसाचं असं म्हणजे पाऊस पण पडतो मध्ये मध्ये गावाकडे, त्या काय समजत नाही, त्याच्यामुळे ते सुकलाय पूर्ण मोर. काय आहे बघा इथे एक काजू आहे. का पाहू शकता ह्याच्यावर पण मोर सुकलेला आहे. बियात आल्या पण ते पाऊस पडतो त्याच्यामुळे सुकलेलंच आहे मोर इकडे पण. हे जो पुढं आहे समोर बघा एक ते. अरे बाबा लय वरती आहे रे तो काजू. इथे काढून ठेवलेलं सुकुडीच्या बिया. काय बघायला व्हिडिओमध्ये दाखवायला काही हीच भेटत नाही जास्त. बिया आणि काजू पाहू शकता. तिथे पण वर आहे काजू. झूम करा भेटणार नाही, माझ्या हातात ही आहे. काजू खातो मी थोडा चिकन म्हणजे ही आहे, रस हातावर आणलाय पाहू शकता. बघा ह्याच्यावर आहेत. तू काढतोय का व्हिडिओ? तुला झूम करा भेट, माझा हात ही खराब झालेत. ह्याच्यावर आहेत, जाऊन हलवशील काय तू? बघा ह्याच्यावर आहेत काजू. हा बाई एक सुकडीचा चिकन्या एवढा जवळ ठेवलेला आहे. इथे पण आहेत पुढे. नाही ह्यांच्या बिया काढून नेलेल्या आहेत अगोदरच. दिसले दिसले. कंपाऊंड तर सर्वांनी बघितलेलंच आहे. आमच्या पहिल्या व्हिडिओमध्ये भरपूर व्हिडिओमध्ये कंपाऊंड दाखवलं आहे मी. आता फक्त ज्या काजूवर आणि काय आंबा बिंबा असतील त्यांच्यावर झालेले असतील आंबे बिंबे तर तेच दाखवणार आहे. कंपाऊंड नाही ना फिरायचं जिग्न्या? हॅलो. अरे घसा खवायला लागला. हे बघा खाली काजू पडलेले आहेत एवढे. आमच्या कंपाऊंडात गुरं पण येत नाही, गुराने यायला जागत नाही, त्याच्यामुळे कोण खाऊ शकत नाही. ते बाहेर फेकून द्यावे लागतात, मग तिकडे खातात गुरं. चल उतर उतर. जिग्न्याने हलवला काजू, पण जास्त काय काजू पडले नाही. हे एवढे बाकीचे राहिले साले बघ. राहू दे ते राहू दे, ते पडलेत तेवढेच घे, बाकी नको आपल्याला जास्त नाही पाहिजेत. दादा फोटो काढलंस का नाही रे? हे दादा दादा गेला कुठे रे? लवकर लवकर.
आमच्या या काजूच्या बिया आहेत ना भरपूर छोटे आहेत. भरपूर पाहू शकता तुम्ही. काजू आता इथे ठेवायचे अगदी बाहेर नाही उचलून जातील नाही तर खातील कोण दिवसात. पाहू शकता अशा प्रकारे बिया म्हणजे बीज असे फिरवायची मग निघते बी. काय काय काजू असतात त्यांना बिया नसतात, त्या वल्या बिया असतात त्यावेळेसच काढलेल्या असतात त्यांच्या डायरेक्ट. त्याच्यामुळे काय काय काजूना बिया नाही दिसल्या तुम्हाला बघितलं व्हिडिओमध्ये. लाईफबॉय साबण हाताला फेस ग. लाईफबॉय साबण हाताला फेस. दादा कुठे गेला? दादा इकडच्या साईडला पण काजू आहेत आणि तिथे खाली फणस आहे. ए दादा, दादा कुठे गेला काय माहित नाही. कलमं तर आलीच नाही इकडची. तिथे भाऊ मोर झालाय बघूया इथं. इथे काजू कलमाच्या बुंदात ठेवू. हा बघा इथे झालेला आहे मोहर. एवढी कलमं आलेली नाही आहेत यंदा. काय वाजवत आहेत? शिट्टी. तर पाहू शकता ह्या काजूवर जास्त मोहर आहे. बहुरच बोलतो आमच्या इकडे. आणि बिया पण पाहू शकता. म्हणतो दादा तिकडे आहे. कुठे आहेस? कुठे? हा आज आज आलो जरा खाली जाऊन. तिकडेच राहा. आलो. हे सोडायचे कवाडी. आलो आलो. हा वसाड शेत आहे शेत. बघा इथपर्यंत वनवा आलेला आणि इकडून पूर्ण वरती सावरी फाटा क्लिअर करून टाकला. तर बघा हा जो कलम आहे ना तो तुटलेला आहे. ज्यावेळी चक्रीवादळाला त्यावेळी तुटलेला आहे तो. ह्याच्यावर कुठेतरी आंबे आहेत. मग हे बघा पाहू शकता. आणि हा मोहर असा आहे. असा असतो मोहर. जवळची दाखवते तुम्हाला.
ज्यांना माहिती नाही त्यांना त्यांच्यासाठी आहे. हे बघा हे छोटे छोटे आंबे पण झालेत त्याला, म्हणजे एकदम छोटे. तिकडून दादा हाक मारतोय. तर मंडळी तुम्ही बघितलंच असाल आता आंबे पण झालेले आहेत, म्हणजे थोडेच झाले आणि बिया जरा जास्त आहे होत्या अगोदर, त्या आता संपत आल्यात बिया. आंबे अजून कुठले तरी आंबे एका झालेत, म्हणजे रानटी आंबा तो कलमाचा होता दाखवला तो म्हणजे हापूस आंबा, आणि रानटी जे आपले असतात ते रायवल आंबे. तर कुठले तरी झालेत आंबे आणि ते मला पण माहीत नाही कुठले आंबे झालेत ते. आणि आता आले फणसाखाली. बघू शकतो इकडे कोण चढाय नको म्हणून शेवे लागलेले तिथे खालच्या साईडला. हा फणस आहे तो बरका फणस आहे. तर बरका आणि कापा याचा फरक कसा असतो तर बरका जो असतो ना त्याचे जरा गिलगिलीत असतात गरे, आणि कापा असतो त्याचे जरा कडक कडक असतात. कापा असतो तो खायला चांगला असतो, पण आमचा बरका फणस आहे ना तो भरपूर गोड आहे. हा फणस बाबांनी लावलेला आहे, एक बाबांची आठवण म्हणून आता हा राहिला आहे. आणि एक वरती कंपाऊंडमध्ये तो कापा फणस आहे. पाहू शकता इथे पण झालेत फणस. छोटा फणस आहे इथे, 2 आहेत, इथे एक आहे. असे आता हे होत आहेत, जास्त होतील नंतर लास्टला, पण पिकतील कधी काय माहीत नाही. पाहू शकता इकडे पण झाले. तो जरा खराब झाला आहे मला वाटतं, तो तिथे आहे तो असा इथून दिसतोय. आता आपल्याला ओळखत नाही इथून खराब झाला का नाही, वर चढल्याशिवाय काय समजणार. हा बघा, हा पिवला पिवला दिसतोय ना, तो बोलतोय मी खराब झालाय. इथे फणस 2-3 आहेत, तिथे पण आहेत. इकडून पण दिसतोय तो खराब झालाय तो हवाला समोरचा. तर पाहू शकतो ह्या पण आंब्यावर मोर झालेला आहे. दादा हा रानटी आंबा आहे काय रे, कुठला आहे काय माहिती, रानटी तर नाही. पाहू शकता ह्याच्यावर एकदा जास्त आंबे झालेले, छोटे छोटे आंबे झालेतच. जिग्नेश या मोठ्या आंबे झालेत काय रे, ह्याच्यावर काय दिसत तर नाही मला, तरी पण बघतो ह्या आंब्यावर मोर तर हाय. हां झालेत बारके बारके आहेत पण दिसणार नाही, ते एवढी काय आपल्याला झूम करता येणार नाही. हे बघा इथे पण दिसतात छोटे छोटे, पाहू शकता छोटे छोटे. हे बघा इथे पण आहेत, निघला आहेत नाही जावं, राहू दे मरू. आंबा आहे रायवली.
बारीक बारीक पडलं. पुढे हे खूप छान. ते राहू दे. चल वरती तर इथून डायरेक्ट कंपाऊंडमध्ये. इथून कवाडी बंद करते, कवाडी बंद करते. इथून पण रस्ता आहे वरती कवाडी. कशाला जायला पाहिजे. कसला झाड आहे मोसंबीचा. ह्याच्यावर मोसंब्या होतात. मोसंबीचंच झाड आहे. हां बाबांनीच लावलेला आहे तो पण. मोसंबीचा झाड आहे. जांभूळ आणि कलकीची बेट बांबूची. बांबू बोलतात ते ना. आजी गिने शिकून येतोय. इथे फणस कुठे गेला. फणसाचं झाड तो बघा वरती आहे. हा पाहू शकता. हा आहे फणसाचं झाड. हा कापा फणस आहे पण ह्याच्यावर फणस झालेले नाही. तर जिंदा ह्याच्यावर पण आंबे झालेत मला माहिती आहे. आईने सांगितलं आंबे झालेत. पाहू शकता. हा एक आंबा आहे कंपाऊंडच्या तिथे बाजूलाच पोलाच्या त्या साईडला. त्याच्यावर पण आंबे आहेत पण कधी दिसण्यात येणार नाही. नाही प्रपुलिंग आहे. कॅमेरा कुठं आहे. मी घेतला एक खायला. तो खकावला मला. आधीच घसा बसला आहे. ए तू कुठे बिया ठेवल्यास. चल लवकर. आपण तर वरती फेक. चल. हा बिया नको इथं ठेवू. इथं नाही ठेवायच्या. घे तर अरे आधी हातात. आधी निघतोय घरी जायला. खाली करताय ना कसं. हे बघा त्यांना जेव्हा गरम होतं ना कधी पण तसं त्यावेळी शेव करतात. माती खणतात आणि बसतात त्याच्यात. आणि थंडी लागते त्यावेळी आपण पावसाळ्याच्यात सगळ्यांच्या ओटीवर खळग्या पडतात. बिया घे ना. घे कशात पण घे. अरे आता हे झाला असेल. चिक गेला असेल. ऊन पण भरपूर लागतोय. जिकडे सांगतोय आता खालून बिया त्या ठेवलेल्या. त्या पूर्ण कंपाऊंड तर फिरता आले नाही. जेवढं काही तुम्हाला म्हणजे मी फिरलो तेवढं ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे मी तुम्हाला. तर व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा पण भेटू. तोपर्यंत टाटा बाय बाय. बघायला ताण लागली इथे. आले पितोय पाणी. दिसतोय का नाही माहीत नाही. दिसतोय ना रे तू.